अनेक जण या वॉर्डामध्ये इच्छुक होते, परंतु अशा या परिस्थितीमध्ये आपल्या शहराला सुरक्षित ठेवण्याकरता या शहराचं नेतृत्व हे सुरक्षित हातामध्ये दिलं पाहिजे, हा विचार प्रत्येकानं मनामध्ये ठेवला. या संपूर्ण सेक्टरमधील, या प्रभागामधील, या पॅनलमधील अनेक इच्छुकांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सोबत अनेक वर्ष कामं केली, कोविड काळामध्ये देखील आपलं कर्तव्यभाव समजून अत्यंत चांगली सेवा ही जनतेची अनेक लोकांच्या माध्यमातून केली गेली. परंतु या कठीण प्रसंगामध्ये नवी मुंबईचं नेतृत्व सुरक्षित हातामध्ये जावं याकरता जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे निवडून आले पाहिजे. खरं तर ही निवडणूक 2019 सालीच झाली असती, परंतु उद्या आचारसंहिता लागेल आणि उमेदवारी अर्ज भरू अशी परिस्थिती असताना कोविडचं सावट संपूर्ण महाराष्ट्रात आलं आणि संपूर्ण जगामध्ये आलं. अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक लांबली आणि मी प्रामुख्यानं जे सर्व इच्छुक उमेदवार की ज्यांनी या परिसरामध्ये काम केलं, परंतु भारतीय जनता पार्टी करता आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांकरता हे सर्वजण या चारही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या सर्वच उमेदवारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना आश्वासित करतो की या नवी मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा आणि नाईक साहेबांचाच महापौर बसेल आणि या संपूर्ण महापालिकेमध्ये या सर्व त्या ठिकाणी महत्वाच्या लोकांचा देखील सन्मान उचित केला जाईल, हा विश्वास आणि त्या ठिकाणी यांना मी आश्वासित करतो. आज संपूर्ण नवी मुंबई मधलं चित्र आपण बघतोय. शहर असेल, गावं असतील, झोपडपट्टी परिसर असेल, या सर्व ठिकाणावरून खूप चांगला प्रतिसाद आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना आणि भारतीय जनता पक्षाला मिळाला. आज आपले चारही उमेदवार हे समतुलित आहेत. म्हणजे अशोक पाटील साहेबांचा एक चांगला दांडगा अनुभव या संपूर्ण परिसराचा आणि महानगरपालिकेच्या कार्यामध्ये आहे. इतर 3 उमेदवार देखील ज्यांनी कोविडच्या काळामध्ये अत्यंत कष्ट केले. मी सगळ्यांचीच त्या ठिकाणी नावं घेणार नाही, कारण ज्या पद्धतीनं उमेदवारांनी कष्ट केले त्याच पद्धतीनं कार्यकर्त्यांनी देखील कष्ट केले. कोविडच्या काळामध्ये विरोधक कुठे होते त्याचा शोधच घ्यावा लागेल, परंतु मी त्या कालखंडामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना, उमेदवारांना जर फोन केला आणि त्यावेळेस विचारलं की बाबा एखादा पेशंट हा त्या सेक्टरमध्ये आहे आणि त्याला पेशंटला आपण क्वारंटाईन मध्ये घेऊन जा, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि आपण अँब्युलन्स महानगरपालिकेच्या किंवा प्रायव्हेट अँब्युलन्सला फोन करा, परंतु नाईक साहेबांकडून फोन आलाय हे आपले सर्व नाईक साहेबांचे शिलेदार हे महानगरपालिकेच्या अँब्युलन्सची वाट बघत बसले नाही, स्वतःच्या गाडीमध्ये पेशंटला टाकून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं काम हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं. आज भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी कोविडमध्ये केलेलं काम हे इतरांच्या तुलनेनं खूप वेगळं होतं, खूप मोठं होतं आणि त्याच्यामध्ये देखील मी केलं ही भावना कोणाच्याही मनामध्ये नव्हती. आपण जे काम केलं ते कर्तव्य भावनेनं केलं अशा प्रकारचा भाव हा प्रत्येकाच्या मनामध्ये होता. आज नवी मुंबई शहर ही ज्या पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये एकमेव शहर आहे की ज्या शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा टॅक्स वाढला नाही आणि ते दुसरं कुठलं शहर नसून ते नवी मुंबई शहर आहे. आज अनेकांना आपल्या शहरामध्ये होल्डिंग लावलेले आहेत अशोक पाटील साहेब की आम्हाला परिवर्तन हवंय. आता मला प्रश्न पडला की त्यांना परिवर्तन कसलं हवंय. ठाणे महानगरपालिका की ज्या महानगरपालिकेमध्ये युडी डिपार्टमेंट म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यांनी या 5 वर्षामध्ये 2000 कोटी रुपये दिले. ते 2000 कोटी रुपये कशासाठी दिले? त्या महानगरपालिकेचं कर रूपी येणारा त्या ठिकाणी पैसा आणि त्यांच्या खर्चाचा ताळमेळ नाही. त्या ठिकाणी कामं होतात ती लोकांच्या गरजे करता नाही, ती कामं काढली जातात ती कॉन्ट्रॅक्टर करता काढली. एखादं धोरण ठरवलं जातं ते रहिवाशांकरता नाही, ते धोरण बिल्डर करता ठरवलं जातं आणि त्यामुळे ज्यांचं काम हे नागरिकांकरता नाही, सर्वसामान्यांकरता नाही, त्यामुळे पैशाची उधळण केली जाते आणि त्याचा काहीही फायदा हा नागरिकांना होत नाही. त्यामुळे आज
2000 कोटी रुपये देऊन देखील जर एखाद्या सर्वसामान्य कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्यायला देखील या ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीयेत. त्यांच्या महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे. आणि ज्यांना स्वतःची महानगरपालिका सांभाळता येत नाही त्यांना नवी मुंबईमध्ये आम्ही परिवर्तन घडवू असं सांगण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्हाला खरंच जर ठाणे महानगरपालिका जर सुधारायची असेल तर आमच्या आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्याकडे येऊन क्लासेस घ्या. नक्कीच परिवर्तन, एक चांगलं परिवर्तन हे आपल्या शहरामध्ये होईल हे ठामपणे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आज आपले सर्वच उमेदवार हे सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये जाणारे, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे आणि ज्या काही या वॉर्डच्या समस्या असतील ते पूर्ण करण्याकरता प्रयत्नशील राहणारे चेहरे आहेत. परंतु जे समोर जे चेहरे आहेत हे चेहरे न बघितलेलेच बरे. ज्यांच्या चेहऱ्यांचं बघायचाच लोकांना त्या ठिकाणी कंटाळा आलेला आहे आणि त्यांच्याकडे माणूस म्हणून कोणी बघूच शकत नाही. म्हणजे ह्या फक्त हैवानी लोक आहेत आणि ते घाबरट पण आहेत. ते हैवानी पण आहे, परंतु तो एक भूत असतो बाटलीमध्ये त्याला भरतात ना, ब्रह्मराक्षस. ते सगळे आभासाचे ब्रह्मराक्षस आहेत. ते गरीबाला घाबरवतात, सर्वसामान्यांना दमदाटी करतात आणि जो त्यांच्यासोबत ताकदीनं उभा राहतो ते आल्यानंतर ते बाटलीमध्ये जाऊन परत बंद होतात. त्याच ताकदीचे हे आमचे चारही उमेदवार आहेत आणि यांच्या मागे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची आणि भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. आज संपूर्ण देशामध्ये आदरणीय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून आणलेली सर्व धोरणं असतील. आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील. आज अनेक लोकांना सांगायला लागतं की मी भाऊ आहे. अरे कोणी भाऊ नाही. या नवी मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचा लाडका भाऊ कोण आहे तर ते देवेंद्र फडणवीस शिवाय साहेबांना कोणी असू शकत नाही. आणि त्यांचंच प्रेम आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विचारांना त्या ठिकाणी मानणारा संपूर्ण वर्ग संपूर्ण नवी मुंबईमध्ये आहे. आणि नवी मुंबईमध्ये एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण असावं. या शहरामध्ये प्रत्येक प्रकल्प हे चांगले यावेत. कोणत्याही प्रकारचा टॅक्स या शहरामध्ये वाढू नये याकरता सर्व या शहरातील नागरिकांनी ठरवलंय की आपलं शहर सुरक्षित ठेवण्याकरता आपल्याला या शहराची कमान फक्त नाईक साहेबांकडेच दिली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये जी एस पाटील साहेब आपला प्रभाग फार भाग्यवान आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज संपूर्ण नवी मुंबईमध्ये कुठे येत नाहीये. त्यांना माहिती आहे की जर रावणाचं दहन करायचं असेल तर मग त्या ठिकाणी रामाला यावंच लागेल आणि रामरूपी त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उद्या आपल्या ऐरोली परिसरामध्ये दाखल होणार आहेत. मी आज आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण फडणवीस साहेबांच्या सभेला आज जास्तीत जास्त संख्येनं आज संपूर्ण ऐरोली परिसरातील नागरिक हे उपस्थित राहिले पाहिजेत. त्यांचं महाराष्ट्राच्या विषयीचं धोरण, आपल्या शहराच्या विषयीचं त्यांचं धोरण हे ऐकण्याकरता आणि ऐकल्यानंतर ते प्रत्येकाच्या मनामध्ये घराघरापर्यंत पोहोचवण्याकरता आपला कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे. खरं तर एवढी मोठी सभा दिल्यानंतर मला येण्याची गरज नाही, परंतु या सभेला तुम्ही यावं हे आमंत्रण तर द्यायला मला तुमच्याकडे यायला पाहिजे. त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो, सूचित करू इच्छितो की उद्या वेळेच्या अगोदरच बसायला जागा नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कारण आपल्या नेतृत्वाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना मिळणार आहे आणि ते विचारच घेऊन येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचायचंय. आज खूप मोठ्या संख्येनं खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतोय, परंतु यामध्ये त्या ठिकाणी न थांबता अशोक पाटील साहेब आपण जिथपर्यंत 15 तारखेला शेवटचं मतदान होत नाही तिथपर्यंत आपण हीच त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा ही करण्याचं काम हे जी.एस. पाटील साहेब सातत्यानं सुरू ठेवलं पाहिजे. एक मत महत्वाचं आहे आणि एक मत हे आपल्या उमेदवाराला पडलं पाहिजे, ते कमळाला पडलं पाहिजे. या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण स्वतः, आपले नातेवाईक, आपले शेजारी, आपल्या समाजाचे लोक, आपल्या सोसायटीची लोक, आपले परिचित या सर्वांनीच जास्तीत जास्त त्या ठिकाणी पद्धतीनं जास्तीत जास्तचं मतदान हे कमळाला कसं होईल हा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. आज आपल्या चारही उमेदवारांमध्ये एकजूट आहे, परंतु उगाच कोणीतरी अफवा पसरवण्याचं काम करेल की अरे हा काहीतरी वेगळं बोलतोय, तो वेगळं काहीतरी बोलतोय,
कोण काही वेगळं बोलत नाही. हे उमेदवार हे नावाने जरी वेगळे असले तरी सर्व उमेदवार हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचे उमेदवार आहेत. हा दृष्टिकोन आपण मनामध्ये ठेवला पाहिजे. आज खूप मोठ्या संख्येनं फार कमी वेळेमध्ये सांगून अशोक पाटील साहेब आपण प्रमुख कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी आज येथे सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. येणाऱ्या 15 तारखेला आपण खूप मोठ्या संख्येनं प्रयत्न करून कमळाच्या साठी आपण मतदान मागाल, कमळाकरता मतदान घडून आणाल आणि 16 तारखेला यश विजय हा आपल्या भारतीय जनता पार्टीचाच असेल असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.